या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं। प्रथम क्रमांक ट्रॉफी आपल्याला लाभली मथुरा ट्रान्सपोर्ट सौजन्य संदीप ठाकरे प्रभाकर कांबडी आणि सन्मान्य श्री संजय ठाकरे यांच्या माध्यमातून। तर द्वितीय क्रमांक ट्रॉफी ओम आयुष ट्रान्सपोर्ट सौजन्य मनीषा सुनील पागे ग्रुप ग्रामपंचायत पोमानच्या माजी सदस्य यांच्या माध्यमातून। तृतीय क्रमांक ट्रॉफी ज्या लाभलेल्या आहेत कुमार प्रथमेश किशोर ठाकरे आणि कुमार राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार। कैलासवासी भारती अंकुश तांबडी यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश भिवा तांबडी यांकडून टायगर स्पोर्ट्स बेपाडा टीम ची सुरुवात ज्याने केली त्यांना त्यांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटते सन्मान चिन्ह आपल्याला लाभलेले आहेत। धन्यवाद। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं पहिलं षटक हाताळत असताना विकास रोशन आहे का रोशन आहे गोलंदाज मला वाटते एक्स्ट्रा प्लेयर नाहीये जेमतेम 11 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। ऑफसाइडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता मात्र चेंडू थांबलेला आहे नाही चेंडूने दिशा बदलली आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याने जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत धावा नक्कीच 3 पूर्ण केले जातात। या 3 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती। रोशन चव्हाण हा खेळाडू बॉलिंग मार्कवर आपल्याला या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा जी केलेली आहे योगेशजी गुडगुस आणि हरिश्चंद्रजी भोईर यांच्या दोन आमच्या सन्माननीय व्यक्तींच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय। दरम्यान हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ खेळला होता चेंडूला आपल्या फॉलोथ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण करू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक रोशन। प्रदीपजी पाटील यांच्या माध्यमातून चेंडू आलेले आहेत 5 बॉक्स माणिक तारवी हरीश तारवी आणि त्यांचा फॅमिली त्यांच्या माध्यमातून 10 चेंडू 10 बॉक्स चेंडू आले। दरम्यान हा चेंडू लॉक स्टॉप रिझन मध्ये निघून गेलाय 4 धावांसाठी हा चौकार आला। धाव संख्या आहे ती 9 धावा धावफलकावरती लागले। सन्मान्य श्री विशालजी जाधव ग्रामपंचायत सदस्य पोमन यांच्या माध्यमातून सुद्धा 10 बॉक्स बॉल आपल्याला लाभलेले आहेत त्याबद्दल विशालजी जाधव यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय। दरम्यान रोशन यांचा पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये त्यामुळे आपण पाहतोय एका धावेची गुंजाईश मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि या 2 धावा सुद्धा सहजतेने पूर्ण। या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 11 या धावसंख्या। 2 फलंदाज आहेत एका बाजूला विनोद राय दुसऱ्या बाजूला हर्षद लाखात। तर हर्षद नॉन स्ट्राइकवरती उभा आहे आणि विनोद चांगली फलंदाजी करत असताना आपण सध्या तरी पाहतोय। आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामधनं 4 धावांसाठी चौकार। चला वेळ जास्त घेऊ नका। आदरणीय सन्माननीय प्रथम नागरिक ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच श्री आत्माराम ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यानंतर श्री कृष्णा पांडुरंग माळी जिल्हा परिषद पालघरचे विद्यमान सदस्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे। सन्मान्य श्री दिनेश म्हात्रे आणि सन्मान्य श्री राजूभाई म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजनासाठी लाभलेलं आहे त्याबद्दल या आमच्या तिन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय। आदरणीय सन्मान्य पद्मनजी शेलका माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या विलास लोंढे आलेत नवीन गोलंदाज। हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक
आणि या ठिकाणी झेल सुटलाय. गणेश जाधव होता. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. धावफलक पुढे सरकते 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक हाताळलं होतं ते रोशन याने, दुसरं षटक हाताळतो तो विलास. लोअर फुल टॉस, टायमिंग लाजवाब. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. फायनल क्षेत्रामध्ये 6 धावा. तर नक्कीच चला दरम्यान धावसंख्या आहे ती 22 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी विनोद राय त्यांच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. लोअर फुल टॉस इथे आपण पाहू शकता. काय तर पंचांनी दर्शवला की हा चेंडू कमरेच्या वरती आहे, याचा अर्थ नो चेंडू घोषित केलेला आहे. बेमर बॉल प्लस 1 धाव, 2 धाव मिळाल्या आणि आता फ्री हिट मिळेल. रिव्ह्यू हवा आहे. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर नो बॉल. तडंपा डिसिजन नो. आणि आता फ्री हिट असेल. लक्षात घ्यायचंय आपण रिव्ह्यू जो दिलेला आहे धावचीत साठी दिला आहे, वाईट साठी दिला आहे आणि बेमर नो साठी दिलेला आहे. तर जर तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुमचा रिव्ह्यू कंटिन्यू असेल. रिव्ह्यू जर अनसक्सेस झाला तर तुम्हाला त्याच्या पुढे एका इनिंग मध्ये एका संघाला जर सक्सेस झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू, अनसक्सेस झाला तर नक्कीच मिळणार नाहीये त्यापुढे रिव्ह्यू. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिट आहे मात्र 1 धाव नक्कीच या ठिकाणी मिळाले जाते. आणि मी म्हणेन इथे धावचित होऊ शकतो फ्री हिटच्या चेंडूवरती. धावसंख्या झाली 25. हर्षद आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ना सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नक्कीच गाणं सुंदर आहे मात्र वेळ आपल्याकडे कमी आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चेंडू टाकून झाल्यात या दुसऱ्या षटकाच्या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 29. विनोद रायात चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याने केले. ओ इथे एक चांगली क्रिकेट बघायला मिळाली. लॉर फुलटॉस चेंडू उठवण्याचा प्रयत्न केला तर विलास यांच्या माध्यमातून. विलास त्याला आपण जर पाहिलं मागील काही वर्षांमध्ये सध्या तो नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कमी पाहायला मिळतोय. मात्र एक जबरदस्त गोलंदाजी तो करत असायचा तुषार 11 धानिवा संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला शॉट अँड पुल, पॉवरफुल अँड इम्पॅक्ट इज सक्सेसफुल. मिरची हिरवा दे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे. अगं मनापासून तुला
लागलाय गपुरी तुझ्या जीवाशी जीव लागलाय पोरीला बर पिकलाय पोरी तुला थँक्यू दुदू. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विजय, नवीन गोलंदाज विजय जाधव हा आलेला आहे. एक चांगला खेळाडू आहे विश्वनाथ जाधव, आपल्या विभागातील एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आणि त्याचा छोटा बंधू. त्याच्याकडे सुद्धा नक्कीच चांगली क्षमता आहे क्रिकेटला नक्कीच खेळण्याची. एक जबरदस्त गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज सुद्धा. तर हा चेंडू आपण जर पाहिला तर एक बाउन्सर चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पहिलाच बाउन्सर आणि पहिलीच ताकीद या ठिकाणी दिली जाते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळला जातोय. तिसरं षटक सुरू झालंय. धावसंख्या आहे ती 35 धावा. हा चेंडू स्पिन करण्याच्या नादामध्ये थोडासा बाहेर निघाला. पहिल्या चेंडूला चेंडू सोडून दिलेला आहे आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. म्हणजे एक 22 आणि एक वाईड. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 37 या धावसंख्येवरती. विजय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर जाईल तो विनोद रायात. तुषार 11 धानीव संघाला धावसंख्या कंट्रोल मध्ये ठेवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकता आता नक्कीच थोडासा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळायचं होतं. थोडासा फुल लाईन डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी होती. हा एक निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. हवेमध्ये चेंडू वर गेलाय. विलास लोंढे चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी कुठलीच चूक नाही झाली. फलंदाज बाद विनोद. नवीन फलंदाज विकास वायडा हा फलंदाज येताना दिसतोय. विकास वायडा आपण जर पाहिलं तर नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा कार्यभार सांभाळणारा अजून एक शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला सह्याद्री स्पोर्ट्स बापाने संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झालेला नाहीये. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. चेंडूला उचलला जाईल आणि फेकलं जाईल. तोपर्यंत एकच धाव. एका धाववरती समाधान. हर्षद स्ट्राईकला आला. धावफलक मात्र पुढे गेलाय तो 38 या धावसंख्येवरती. बघा तुषार 11 धानीव संघ जर पाहिला तर एक प्रबळ संघ आहे, एक दावेदार संघ आहे जो या टायगर्स चषकासाठी. मात्र त्यांच्या कामगिरीवरती आज फार मदार असणार आहे. जरी कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग असला तरी सुद्धा समोरचा संघ सुद्धा एक जबरदस्त कामगिरी करतो या वर्षामध्ये. क्या बाद आहे. सुरेख गोलंदाजी. धावफलक कायम 38 या धावसंख्येवरती चेंडू टाकून दिलं. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विजयाने कमबॅक केलाय तुषार 11 धानीव या संघाचं. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नक्कीच थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. हॅलो. तर विकास हा गोलंदाजी मार्कवरती नव्यानं शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40. पाहणं गरजेचं आहे काय धावसंख्या असते शेवटच्या चेंडूपर्यंत.
थोडंसं नक्कीच उशीर आपल्याला होतो या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा विनंती असेल चांगली गोलंदाजी, एक धाव नक्कीच मिळाली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेवरती समाधान मानलं जाईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकले गेले 41 या धावसंख्येवरती. दरम्यान आपण पाहू शकता की मैदानाच्या आतमध्ये आजचा तिसरा दिवस आहे. आज तुषार 11 दानिवानी सह्याद्री स्पोर्ट्स बापाने हा दुसरा सामना सुरू आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा तिसरा सामना श्री साईदत्त काजूपाडा आणि आई एकविरा वाकीपाडा. त्या अगोदर दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच होईल. मात्र पहिल्या फेरीचा चौथा मॅच न्यू स्टार वसई आणि आई जीवदानी वालीव या दोन संघादरम्यान होईल. वाईट चेंडू, धावफलक थोडासा नक्कीच पुढे सरकेल वाईडनं. 42 धावा ह्या धावफलकावरती लागले जातात. आज पीरबाबा पापडी आणि जय हनुमान पायगाव हा सुद्धा सामना आपल्याला बघायला मिळेल. वाघोबा स्पोर्ट्स, वाघोबा प्रसन्न बावखल हा संघ सुद्धा बघायला मिळेल. दरम्यान रुपेश त्या ठिकाणी आहेत. चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. धावसंख्या आहे ती 43. 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक जो आहे त्याच्यामध्ये धावा किती येतील हे पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थोडस वेळेचं बंधन आहे, त्यामुळे डीजेंना थांबावं लागतं. धावफलक पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 49 या धावसंख्येवरती. विकास वाड यांच्या माध्यमातून चांगली खेळी. दरम्यान चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. चेस द पेस डिलिव्हरी होती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो बघा किती मात्र थोडासा अपुरा थ्रो. परिणाम 2 धावा पूर्ण, धावसंख्या 51. हर्षद, विनोद आणि विकास हे 3 फलंदाज यूज केलेत आणि तिन्ही फलंदाजांनी इफेक्टिव्ह कामगिरी केली आहे. हर्षद थोडासा कमी इफेक्टिव्ह, मात्र विनोद रायात आणि विकास वायडा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा गोलंदाज या ठिकाणी चेंडू मिस टाइम स्ट्रोक असला तरी सुद्धा लॉंग ऑफ क्षेत्रामधून जाते फरार. धावा येतात ते 4. काय जबरदस्त 4 धावा. धावसंख्या 55, 55. लॉरफुल टॉस, सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र घातक ठरू शकेल. विकास वायडा बाद. धन्यवाद डीजे. यानंतर आपण जाणार आहोत नक्कीच विजय भोई यांच्याकडे. मात्र एक विनंती अशी असेल की खेळाडूंना बसण्यासाठी थोड्याशा खुर्च्या, ज्या 11 खुर्च्या किमान त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. जे बसलेले जे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती असेल.
या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजय भोई यांच्याकडे जाण्याच्या अगोदर काहींनी आम्हाला मोलाचं सहकार्य जे केलंय त्यांची नावं नक्कीच आम्ही पोहोचवणार आहोत. आदरणीय सन्मान्य श्री देवेंद्रजी ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. श्री मुन्नाबाई चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. सन्मान्य अनिलजी ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. प्रभाकरजी दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. जयवंतजी तारवी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर रवींद्रजी गोवारी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर विनोदजी घाटाळ साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं. दशरथजी शेलका यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य. अध्यक्ष नागले ते चिंचोटी मनसे. त्यानंतर रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. हरिजी माळी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा, वेळ नाही आपल्याकडे. विनंती असेल तुषार 11 धानीव या संघाला. थँक्यू. तर ओव्हर टू विजय भोये. आदरणीय सन्मान्य या गावचे जावई देवा खेवरा यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती केली जाते. थँक्यू सो मच मिस्टर सागर जिमाळी. मॅचला सुरुवात होते. मैदानाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. लक्ष आहे ते म्हणजेच 57 धावांचं 4 ओव्हरमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते. रुपेश जाधव अँड विजय जाधव. एवढंच आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साईडला. हर्षद लाखात लॉंग ऑनला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झाले जरूर, परंतु एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. एवढेच ऑन स्ट्राइक वरती विजय जाधव. एवढेच आपण हा पहिला फटका पाहिला तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी ओमकार माळी आणि अजित माळी यांचं जरा लवकरात लवकर आगमन झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि कृष्णा भोईर यांनी आम्हाला रिपोर्ट करायला सांगितलं की कोण आला तर मला ऑनलाईन रिपोर्ट करा. यावेळेस हा चेंडू देखील असणार आहे डॉट. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग पाहायला मिळते हेमंत कर्ण. बॉलिंग मध्ये सुधारणा जरूर केले. अगोदरच्या काही स्पर्धा आपण पाहिल्या तर हेमंत कर्ण भरपूर चुका व्हायच्या, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी देखील कमबॅक केलाय. चांगली बॉलिंग त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाली. यावेळेस हा फुल टॉस बॉल.
आणि तो पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय षटकार. यस आउटफील्ड अंपायरने या ठिकाणी डिसिजन घेतलाय. हा चेंडू सॉरी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. हा चेंडू नो आहे की मग फेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल. सर या ठिकाणी आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. निश्चितच स्टंटच्या लेवलचा बॉल होता. षटकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. यावेळेस मिस टाइम फटका झालाय. क्षेत्ररक्षक सॉरी यष्टीरक्षक या ठिकाणी वेगाने आला होता आणि विकास वाईड आकर्ण झालीये मिस्टेक. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये विजय जाधवचा झेल मात्र सोडला गेलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. विकास वाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी झाली चुकी. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विनोद रायात. आणि विनोद रायात याचा जर विचार केला तर हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर 100हून अधिक त्याचे विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 102 विकेट त्याच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती फलंदाज असणार आहे मिस्टर विजय जाधव. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय. टक्कन असा आवाज जरूर आलाय. चेंडूला फाटवलंय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला हा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार या ठिकाणी पेश केलाय. झेल सोडल्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली बॅटिंग करण्याची. यावेळेस आपण हा फटका पाहिला तर मिस टाइम झालाय. मात्र यावेळेस मात्र झेल पकडला जातोय हर्षदच्या माध्यमातून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पहिली विकेट डाऊन होते. तुषार दानव टीमची. विजय जाधव आउट. आदरणीय सन्माननीय हरेशजी वायडा यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे टायगर स्पोर्ट्सच्या वतीनं. निश्चितच ज्यावेळेस टॉस करण्यासाठी येत आहे त्यावेळेस या स्पर्धेचं प्रवेश शुल्क असतं ते देखील आपण घेऊन यायचं आहे. क्या बात आहे. ड्रेसिंग पर्सनॅलिटी प्रभाकरची दिवास साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे टायगर चषकामध्ये. आणि नेहमीच सातत्याने टायगर चषकाला देखील त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जातं. त्यानंतर संजय ठाकरे यांना देखील विनंती असेल आपण देखील या.
आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठे सहकार्य केले गेले. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. उंची जास्त, दिशा कमी. मिड विकेट वरनं विकास म्हसे अति वेगानं ट्रॅव्हल झाले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिला तर झेल मात्र सुटला गेलाय. जीवाच्या कांता करत मात्र अति वेगानं हा झेल पकडण्यासाठी पुढे आला होता विकास म्हसे, परंतु शेनू त्याच्या अवाक्यापासून थोडासा मात्र लांब राहिला गेला आणि झेल मात्र सुटला गेला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेलेत. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 19. न्यू बॅटर आपण पाहिला तर अविनाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र झेल विकास वाड्याच्या माध्यमातून पकडला जातो. अगोदर एक झेल त्याच्या माध्यमातून देखील सुटला गेला होता विजय जाधवचा, आणि त्याच्यानंतर एक मोठा फटका देखील विजय जाधवनं आशिष गांगडे येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. तर मात्र जबाबदारीचे क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर आशिष देखील आउट. बॅटची हलकीसी या ठिकाणी आपण पाहिली तर लीडिंग एज लागली गेली आणि आशिषला देखील बाद केलं गेलं. हॅलो, आदरणीय सन्माननीय श्री दशरथ जाधव आणि लहू माळी यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. बारा बॉल शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिलिंद मोरे नावाचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी टाकत असताना अतिशय सुंदर डिलिव्हरी त्याने देखील हाताळली गेली. सह्याद्री चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती मिलिंदची. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर राजावली या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर साई कृपा चषकामध्ये देखील चांगली बॉलिंग केली होती. विकेट टेकर गोलंदाज आहे, एक उभरता सितारा मिलिंद. चांगली बॉलिंग या ठिकाणी टाकली जाते मिलिंदच्या माध्यमातून. यंगस्टरला मात्र या ठिकाणी निश्चितच संधी दिली आहे. अगदी कमी वयामध्ये निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती मिलिंदने देखील पाऊल ठेवले आणि एक जबाबदारीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहिली आहे यंदाच्या वर्षामध्ये. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला मात्र चेंडू रवाना झालाय. हेमंत लाखात पुढे आले होते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमी पडला रुपेश आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र त्याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतं. एसटीजे
आदरणीय सन्माननीय श्री धनंजय जाधव यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय स्टेजवरती. खूप खूप स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय न्यू बॅटर रोशन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव ही पूर्ण होते. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाला, त्याच्यानंतर सेकंड स्लिपच्या दिशेने मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. चांगली बॉलिंग या ठिकाणी केली आहे जरूर मिलिंद मोरण. 4 चेंडूचा खेळ झालाय या षटकामध्ये. यावेळेस हा हॅप टॅकर बॉल होता, जागा बनवली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा पार षटकार. थँक्यू. आमचे कैलास तांबडे यांच्यासाठी हे गाणं होतं. त्यांना देखील काहीतरी झालंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक फटका सुंदर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पुढे जरूर आला होता, परंतु कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असावी असं दृश्य त्या ठिकाणी देखील थोडस पाहायला मिळालं. परंतु 2 धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 30 आणि अजून जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रोशन आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश जाधव ही जोडी मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करताना या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा आल्या नाहीये हेमंतच्या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विनोद रायाचं षटक देखील यशस्वी राहिलं ते म्हणजेच सह्याद्री स्पोर्ट बाफाणे करता. आता मात्र 4थं षटक टाकण्याकरिता विकास म्हसे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकास म्हसे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी देखील त्याच्याकडे चांगली आहे. चला घाई करा. यानंतर आपण आणखी एक महत्वाचा मॅच पाहणार आहोत. ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत असणार आहे या सामन्यातील विजयी संघ. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव या संघानं मात्र जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमला मात्र या ठिकाणी नमूद केलं गेलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अजय वसावला याचा देखील खेळ चांगला राहिला. 7 बॉल मध्ये 19 धावा त्यांनी बनवल्या आणि आपल्या संघाला मात्र एक मोठा विजय प्राप्त करून दिला आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी मिळवला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि प्रयत्न सफल ठरताना दिसतोय. विकास म्हसेच्या विरोधामध्ये ठोकला या ठिकाणी फलंदाज आपण पाहिला तर गणेश जाधवनं हा षटकार. धन्यवाद डीजे. हे गाणं ऐकायला निश्चितच हवे होते ते म्हणजेच A1 जोडीचे शिल्पकार. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची अजून सुद्धा गरज आहे ती म्हणजेच तुषार इल्मदानी टीमला. यावेळेस आपण पाहिला तर हा हॅप ट्रॅकर बॉल होता. उडवलाय चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. आलाय षटकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली या ठिकाणी गणेश जाधवना. व्हॉट अ बॅटिंग.
या ठिकाणी आपण पाहतोय काय जबरदस्त संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 27 धावांची गरज असताना मात्र बॅक टू बॅक 2 षटकार गणेश जाधवच्या बॅट मधनं या ठिकाणी येताना आपण पाहतोय. आता मात्र 4 बॉल जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती गणेश सज्ज आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय दूरवरून. खूप वेगाने विनोद या ठिकाणी पुढे आलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र त्याच्या अवघापासून थोडासा लांब राहिला होता. ओव्हर पिच बॉल होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिस टाइम फटका पाहायला मिळाला होता शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं, परंतु झेल देखील पकडण्यासाठी खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी केले होते विनोद रायतनं, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 3 बॉल 13ची गरज. 3 बॉल 13. धगधग या ठिकाणी वाढू लागले कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेश जाधव. यावेळेस आपण पाहिलं तर 1 धाव वेगाने पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गणेश जाधव या ठिकाणी होते आउट. आता मात्र 2-12ची गरज. माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी माल मिलाई तू ये ना माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा. मिलाईले ये ना माझी मैत्रिणी. गौतम जाधव मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या ठिकाणी आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी होईल. गौतम आहे ऑन स्ट्राईक वरती. 2 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. ये क्या हुआ, ये क्या हुआ. धगधग आता मात्र या ठिकाणी वाढू लागले आहे. आग दोनों तरफ की बराबर लगी है. म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ बराबर की लगी है. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कधी खाली कधी वर. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. 1 बॉल 6. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 बॉल 6ची गरज असताना मात्र थोडासा मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर तुषार 11 धानीव टीम मात्र पराभूत झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट बाफाने. आदरणीय सन्माननीय पद्मनजी शिल्का यांना विनंती असेल आपण तसेच